ठाणे शहरातील पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवरती ठाणे महानगरपालिकेने केवळ कार वॉशिंग सेंटरवर बंदी घालण्याचा घेतलेला निर्णय भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात येत आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रशासनाने सोपा मार्ग निवडत फक्त लहान व कामगारांवरती आधारित व्यवसायांवरती कारवाई केली आहे। कार वॉशिंग सेंटर हे अनेक कुटुंबांच्या उपजीविकेचे साधन असून त्याच्यावर बंदी घालणं म्हणजे थेट कामगारांच्या पोटावर लाथ मारण्यासारखं आहे। शहरात बेकायदेशीर बांधकामं, वॉटर पार्क्स, मोठमोठे इव्हेंट्स, लग्न समारंभ, हॉटेल्स आणि इतर व्यावसायिक उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा वापर व अपव्यय होत असताना त्यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही। प्रशासनाचा हा दुहेरी निकष स्पष्टपणे कामगार विरोधी आणि पक्षपाती आहे। भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने कार वॉशिंग सेंटरवरील बंदी तात्काळ उठवावी, पाणी अपव्यय करणाऱ्या सर्व घटकांवरती समान आणि कठोर कारवाई करावी, निवडक कारवाई थांबवून सर्वांसाठी समान धोरण लागू करावे, अन्यथा येत्या काळामध्ये भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शेकापचे ठाणे शहर अध्यक्ष ऋषिकेश तायडे यांनी दिला आहे।